दिल्ली से मनाली रट पड़ाई तेरा दीवाना लड़का तेरा। नमस्ते दोस्तों, स्वागत है आपका VRP एडिटिंग में। आज मैं आपके लिए लेकर आया हूँ एक धमाकेदार 3D फुल प्रोजेक्ट लिंक और XML फाइल। इस वीडियो में इस्तेमाल किया गया ऑल मटेरियल हमारे टेलीग्राम चैनल पर उपलब्ध है, जहाँ से आप इसे आसानी से डाउनलोड कर सकते हैं। लेकिन एक जरूरी बात, ये फाइल पासवर्ड प्रोटेक्टेड है। पासवर्ड वीडियो के 3 हिस्सों में दिया गया है, इसलिए डोंट स्किप वीडियो, क्योंकि अगर आपने वीडियो स्किप किया तो आपको पासवर्ड नहीं मिलेगा और फाइल ओपन नहीं होगी। तो चलिए बिना समय गवाए अपनी एडिटिंग शुरू करते हैं। हाय 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 हाय, आज हम बात करने वाले हैं कुछ इस प्रकार का 3D मोशन वीडियो कैसे बना सकते हैं, और वो भी बहुत आसान तरीके से। तो चलिए आज की वीडियो शुरू करते हैं। तो सबसे पहिले अलाइट मोशन आपको ओपन कर लेना आहे। इस प्रोजेक्ट की लिंक और XML फाईल टेलिग्राम वरती दिलेली आहे। प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर 3D कॅमेरा मुवमेंटला ऑन करायचा आहे। तर काही अशा प्रकारचा 3D मोशन व्हिडिओ बनवणं अगदी सोपी आहे। तर चला सर्वात पहिले आपल्याला व्हिडिओच्या खालच्या साईडला यायचं आहे। खालच्या साईडला आल्यानंतर या ग्रुपला ओपन करायचं आहे। तर आता इथे आपल्याला न्यू फोटो ऍड करायचे आहे। त्यासाठी या फोटोवरती जायचं आहे आणि या फोटोला डिलीट करून घ्यायचं आहे। डिलीट केल्यानंतर न्यू फोटो ऍड करण्यासाठी खाली दिसे प्लस वाला आयकॉन, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर मीडियावरतून आपल्या एका फोटोला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला लास्टला यायचं आहे। फोटोची जे साईज आहे ते वाढवून घ्यायचं आहे। तर वाढवल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्या फोटोवरती टॅप करून खालच्या साईडला सेट करून घ्यायचं आहे। तर काही अशाच प्रकारे आपल्या फोटोना ऍड करून घ्यायचं आहे। तर काही अशाच प्रकारे फोटोना रिप्लेस करून घ्यायचं आहे। रिप्लेस केल्यानंतर आता खालच्या साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे प्लस वाला आयकॉन, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर इथे आपल्याला एक शेपला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। शेपला सिलेक्ट केल्यानंतर याची जी साईज आहे साईजला वाढवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर वरती दिसेल आपल्याला 3 डॉट, त्याच्यावरती जाऊन याच्या फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे। सॉरी, फिल कंपोजिशन एअर करून घ्यायचं आहे। तर आता आपल्या शेपचा कलर ब्लॅक सिलेक्ट करायचा आहे। तर या शेपमध्ये आपल्याला एक इफेक्ट ॲड करायचा आहे। त्यासाठी इफेक्टवरती जायचं आहे। त्याच्यानंतर ॲड इफेक्टवरती गेल्यानंतर इथे सर्च करायचं आहे सिम्पल स्टार फोल्ड। तर बघू शकता 1 नंबरला दिसत आहे, त्याला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंग, त्याच्यानंतर सर्वात पहिले इथे एक ॲनिमेशन की ॲड करायची आहे। स्टार्टिंगला एक ॲनिमेशन की ॲड करायची आहे। ॲड केल्यानंतर पुन्हा लास्टवाल्यावर यायचं आहे। याची जी एक्स साईज आहे त्याला वाढवून घ्यायचं आहे। वाढवल्यानंतर सेटिंगवरती जायचं आहे। सेटिंगवरती गेल्यानंतर जो व्हाईट कलर आहे याला ब्लॅक सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर आपण जो शेप ॲड केला आहे त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर ब्लेंडिंग ऑपोसिटी, तर याला स्क्रीन करून घ्यायचं आहे। सॉरी, लाइटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे। स्क्रीन केल्यानंतर डन करायचं आहे आणि हे लेअर आहे याला खालच्या साईडला घेऊन यायचं आहे। तर काही अशा प्रकारे 3D मोशन व्हिडिओ बनून झालेला आहे। तर व्हिडिओला सेव्ह करायसाठी वरती दिसेल शेअर ऑल ऑप्शन, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यानंतर एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे।